अशी आपली आयडेंटिटी आपल्याला निर्माण करावी लागते. आता असं मी अधिक वेळ घेत नाही, तर महेश्वरी भोसले. गुड आफ्टरनून. तुम्ही 11th बॅच ना? कोणता टॉपिक चालू आहे? अच्छा, मॉर्फोलॉजी चालू आहे. माझी आता इंटर्नशिप चालू आहे, तर मी तुमच्याशी काही बोलू इच्छिते. तुम्ही सगळे नीट देताय, MBBS कराल, काही पण करताना तुम्हाला तुमचं वाय माहित पाहिजे की तुम्हाला हे का करायचंय, तुमचं काय वाय, हे का करताय तुम्ही. डॉक्टर व्हायचंय, ऑब्विसली स्वतःला व्हायचंय का आई वडील म्हणले म्हणून. हा, ते इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमचं वाय माहित पाहिजे. पण लाईफ मध्ये तुम्ही पैसा तर कमवाल, काही करा, ते बिग डील नाहीये. तुम्ही ही गोष्ट का करताय. मी MBBS स्टार्ट केलं तेव्हा असं काय माझं वाय आजचं स्ट्रॉंग नव्हतं. मॅथ्स आवडत नाही किंवा झेपत नाही म्हणून बायोलॉजी घेतलं आणि MBBS स्टार्ट केलं. पण थ्रू आउट MBBS मला माझं वाय भेटलं की मला हे का करायचंय. मी त्या प्रोसेसमध्ये आय स्टार्टेड फॉलोइंग इन लव्ह विथ द प्रोसेस. की हे MBBS ची जी प्रोसेस आहे, वाचणं आहे. फर्स्ट इयर मध्ये असतं अनॅट, फिजिओलॉजी आणि बायोकेम. आता फिजिओलॉजी बायोलॉजी सारखंच आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बॉडीमध्ये शिकता, फ्लुइड्स जे काय, कसं चालतं, सर्क्युलेशन कसं होतं. पण मग सेकंड इयर मध्ये आलं फार्मकोलॉजी. फार्मकोलॉजी म्हणजे तुम्ही मेडिसिन्स बद्दल शिकता. आणि ते माझ्यासाठी इतकं फॅसिनेटिंग होतं की आता हा डिसीज आहे, हा हायपरटेन्शन आहे, हा डायबिटीज आहे, त्यासाठी कोणती गोळी देतात, त्या गोळीचा काय साईड इफेक्ट आहे, आणि 2 गोळ्यांचे मिळून काय साईड इफेक्ट होऊ शकतात, तर कोणत्या 2 गोळ्या एकसोबत नाही द्यायच्या. मी रोज पप्पांना कॉल करायची, पप्पा आज मी हे शिकले, ही गोळी अशी अशी असते आणि असं असं साईड इफेक्ट आहे. म्हणजे थ्रू आउट द MBBS मी जे रोज वाचतेय ते असं प्रॅक्टिकल होतं आणि ते रोज असं आनंद वाटायचा. अच्छा, हा ह्याच्यामुळे होतंय, ते त्याच्यामुळे होतंय, ही गोळी त्याच्यासाठी द्यायची. आणि फायनल इयर मध्ये मेडिसिन सब्जेक्ट आला. मेडिसिन म्हणजे माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. तुम्ही डिसिजेस बद्दल शिकता, त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स येतात. मग तो डिसीज का होतो, काय होतं त्याच्यात, त्याचे क्लिनिकल फीचर्स आणि तुम्ही कसं ट्रीट करता. तर हे झालं MBBS बद्दल, की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये, त्या लर्निंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही कसं ती गोष्ट थरोली एन्जॉय करता, शिकता. आणि आता मी तुम्हाला माझ्या इंटर्नशिपच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगते. माझी इंटर्नशिप चालू झालेली आता 3 महिने झाले. माझी पहिल्या मंथमध्येच पोस्टिंग लागली कॅज्युअल्टीमध्ये. कॅज्युअल्टी म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट. आणि तिथे एक आजी होत्या, अशा असतील 65-70 इयर्सच्या. त्यांना स्ट्रोक होतं. स्ट्रोक म्हणजे त्यांची पॅरालाइज झाली होती बॉडी. तर मग आता माझी तर एकदम नवीन ना, मी नवीन डॉक्टर इंटर्नशिप करते, म्हणजे मी फर्स्ट टाइम स्ट्रोकचा पेशंट बघितला. आणि ते त्याचे ब्रदर होते, ते बोलले डॉक्टर मॅडम फोलीज टाका. म्हटलं मी टाकायची एकटीने. हो डॉक्टर आहे तुम्ही, टाका. सो मी 4 गोष्टी वाचत होते पुस्तकामध्ये. आता मी रिअल लाईफ मध्ये पेशंटवर काहीतरी करत होती. फोलीज म्हणजे काय, की त्यांना युरिन पास नाही होतं, आपण कॅथेटर टाकतो की ते युरिन पास करू शकेल. त्याच्या पेशंटला उठता येत नाही, त्याच्यामध्ये मी फोलीज टाकते, म्हणजे इन सम वे मी त्यांच्या लाईफमध्ये त्यांना हेल्प करते ना. आणि जेव्हा त्या आजी आल्या तेव्हा त्यांचा बीपी एकदम हाय बीपी, त्यांचा काहीतरी 170 बीपी होता. मग त्यांना मी अँटी हायपरटेन्सिव्ह पुश केलं आणि माझं काम होतं 2 तासाला जाऊन पुन्हा त्यांचा बीपी घ्यायचा. कमी होतं की मी बघितलं 160, 140 असं कमी होत गेला बीपी. आणि मग नंतर नॉर्मल बीपी झालं आणि पेशंट वॉर्डला शिफ्ट केला. तर ती जी फिलिंग होती ना, की मी ड्रग पुश केलं आणि पेशंटचा बीपी कमी होत गेला आणि पेशंट स्टेबल झाला, त्या दिवशी मला कळलं की हा, हे कारण आहे की मी MBBS करते. ते पैसा कमवणारच आहे, पण जे सॅटिस्फॅक्शन आहे की माझ्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतोय, ते वर्ड्स मध्ये नाही एक्सप्लेन करू शकत आपण. आणि काय माहित, बाय लक माझं कॅज्युअल्टी संपलं आणि मी मेडिसिन मध्ये पोस्टेड होती. सध्या पण मेडिसिन मध्ये पोस्टेड आहे. ती आजी माझ्या युनिटमध्येच शिफ्ट झाली, माझ्या मेडिसिनच्या युनिटला. तर रोज त्यांचं काय होतं, त्यांचे जे काही ब्लड सॅम्पल आहेत ते मी घ्यायची. मग ते जे बीपी मॉनिटरिंग करायचं असतं, बीपी घ्यायचं. रोज त्यांच्याशी असं ओळख झाली की ते मग काय, आजी जेवण केलं का, आजी तुमच्या रक्ताचे रिपोर्ट आले, तुमच्या रक्तामध्ये हे ते. आणि ज्या दिवशी डिस्चार्ज होणार होता, शिफ्ट मध्ये काम असतं, त्या दिवशी माझी शिफ्ट मॉर्निंगची नव्हती, माझी इव्हिनिंग शिफ्ट होती. पण त्या आजी 2 घंटे थांबल्या की फक्त जाताना मला बाय म्हणून जातील की मी चालली आहे. आणि त्यांनी फक्त असं माझ्या डोक्यावर हात ठेवला की, आणि ती जी फिलिंग होती की ते जे पेशंट इंटरॅक्शन सोबत जो आनंद भेटतो तो एकदम फिनॉमिनल आहे. आणि मग नंतर त्या आजी मला बोलल्या की माझी मुलगी कोविडमध्ये गेली
आणि मग जर ती असती तर तुझ्यासारखी असती आणि मी तिच्यामध्ये रोज तू जेव्हा बीपी घ्यायला येत तू जे काही रोज करायची मला असं झालं की ती आहे कुठेतरी. आणि मग मला तो एक माझा वाय मध्ये एक रिझन आला की किती रिवॉर्डिंग आहे प्रोफेशन. अजून आमच्याकडे हर एक मॉर्निंगला राऊंड्स असतात, म्हणजे हॉस्पिटलमध्ये सिनियर रेसिडेंट असतात, ज्युनियर रेसिडेंट असतात, इंटर्न्स असतात आणि जे डॉक्टर्स आहे म्हणजे जे 20-30 वर्षापासून प्रॅक्टिस करतात अशी डॉक्टर्स सकाळी राऊंडला येतात. तर मला पहिले असं वाटायचं हे म्हणजे ते आली की सगळी अशी उभं राहणार सर 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 साठी हे सर साठी ते, आणि ते 1 घंटा यायचे, 1 घंटा मॉर्निंग 1 ते 1.5 घंटा. आणि त्यांची सॅलरी असते 3 to 4 lakhs. ती त्यांची ओनली पार्ट ऑफ सॅलरी, त्यांची सॅलरी नाही आहे, त्यांचं ओपीडी आहे, त्यांचं क्लिनिक आहे आणि त्याच्या 2 हॉस्पिटल्सला अटॅच असतं. मला झालं एवढं फक्त 1 घंट्यासाठी इतकं पेइंग, पण मला एका राऊंडला कळालं हे काय आहे त्यांचं पेइंग. एक पेशंट होता सेम कॅज्युअलिटी मधून ऍडमिट झाला आणि आपण ऍडमिशन प्रोफाईल देतो कुठलं पण पेशंट आलं की त्याचं TSH केलं, ते TSH वाढलेलं होतं. मग सरांनी तिथल्या रेसिडेंटला विचारलं त्याचं TSH वाढलंय म्हणजे हायपोथायरॉइडिझम, तू ट्रीट करशील का लगेच. कोणीच काय बोललं नाही. सर बोलले प्रत्येक जणाचं TSH वाढलं म्हणजे त्याला लगेच आपण ट्रीट करायला चालतो करतो असं नाहीये. ते पेशंट कशी गेले, फक्त पेशंटला विचारलं तू पित्ताच्या गोळ्या खातो का, तो बोलला हो खातो, मला पित्त होतं असं तसं मी गोळ्या खातोय. तर ते ड्रग ते असं असतं की जे अँटासिड्स आहेत, अँटासिड गोळ्या, त्याच्यामुळे फॉल्स पॉझिटिव्ह TS किंवा थायरॉइड हॉर्मोन सोबत ते इंटरॅक्ट करतं आणि TSH वाढतं. म्हणजे नॉट नेसेसरी की त्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, ते फक्त त्या गोळीमुळे झालेलं असेल हे फक्त. आणि आय वॉज ब्लोन की बापरे हे असं पण असू शकतं, कारण की 4 वर्ष पुस्तकात हे नाही वाचलं ना मी. ते जे त्यांची सॅलरी किंवा जे की त्यांच्या अनुभवाची आहे की ते थायरॉइड लगेच ट्रीट नाही करायचं, हे ह्या गोळीमुळे वाढलं असेल, नॉट नेसेसरी. आणि सेम असंच एक पेशंट होती, तिला मॅस्टायटिस होतं म्हणजे ब्रेस्ट मधून पस डिस्चार्ज होत होता आणि ब्रेस्ट टेंडरनेस होती. मग लगेच काय बेसिक आम्ही 4 वर्ष वाचले, काय प्रोलॅक्टिन चेक करा, प्रोलॅक्टिन बघा, ब्लड सॅम्पल घ्या. सर त्या जी काही ती ताई आजी होती ज्याच्याकडे गेले आणि बोलले तू ही गोळी खाते का, ते बोलले हो. बऱ्याच गोष्टी फक्त गोळ्यांचा इंटरॅक्शन किंवा साईड इफेक्टचा पार्ट असतात म्हणून होतं. जर असं वाढलं म्हणजे नॉट नेसेसरी की तिचं प्रोलॅक्टिन वाढलंय. आता ही सगळी लर्निंग त्यांच्या 20-30 वर्षाच्या अनुभवाची आहे. आणि आता मी जे काही वाचलंय 4 वर्षात की आपण कोणत्या पेशंटला अमायनोफायलिन दिलं विच इज अ ड्रग COPD साठी, त्याच्यासाठी आपण मग प्रत्येक 2-2 घंट्याला ECG घ्यायचा का, कारण की त्या ड्रगमुळे अरिथमिया होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपण ECG घेतो प्रत्येक 2 घंट्याला 6 घंट्याला. तर समहाव जे काही मी या 4 वर्षात शिकली ते जेव्हा मी वर्ड्स मध्ये बघतीये ते डे मध्ये ऍट द एंड ऑफ द डे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते डिफरंट लेवलवर आहे. आणि आता तुम्ही 11वीला आहे, अभ्यास करताय, फक्त अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लाईफमध्ये पुन्हा रिग्रेट नसला पाहिजे की मी अजून थोडा अभ्यास केला असता तर मे बी वेगळ्या कॉलेजमध्ये असली असती. आणि सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत की कॉलेजने फरक नाही पडतो. कॉलेज जसं वेगळं असेल तिथं पेशंटला वेगळं असतो, तिथं स्टाफ, फॅकल्टी, तुमची लर्निंग प्रत्येक गोष्टीने फरक पडतो. तर ट्राय करा की तुम्ही रेप्युटेड अशा कॉलेजेसमध्ये जाल. आणि बघा 12वीला अभ्यास सगळेच करणार आहेत, प्रत्येक जण करेल. फरक कधी पडणार आहे की मी 11वीला कोण किती अभ्यास करतंय. आणि असं कसं होऊ नये, पण जर कोणाला ड्रॉप घ्यावा लागला तर तो गिल्ट किती राहील की मी 11वीला अभ्यास केला असता तर कदाचित मला 1 वर्ष नसतं गेलं. त्यामुळे लाईफमध्ये हे 1 वर्षाचं किंवा कॉलेजचं कधी रिग्रेट येऊ नये म्हणून ह्या वर्षी नीट अभ्यास करणं तुमचं काम आहे. आणि ही 2च वर्ष आहेत जिथे तुम्हाला होल अँड सोल फक्त अभ्यास करायचे. MBBS मध्ये पण लाईफ काय तुमच्या स्टुडंट ऑफ द इयर सारखे नसणार आहे, अभ्यास करावाच लागणार आहे, तुम्ही MBBS मध्ये जाताय, बट तिथे तुम्ही जगत अभ्यास करता. हे 2 वर्ष फक्त अभ्यास करायचा आहे. जगत अभ्यास करता म्हणजे काय, कॉलेजमध्ये फेस्ट असतात. मी 10th नंतर आम्ही ट्रेंड क्लासिकल डान्सर, मी भरतनाट्यम करायचे, पण हे 3-4 वर्ष नाही केलं, 9वी 10वी 11वी 12वी. बट कॉलेजला गेल्यावर मी पुन्हा माझ्या पॅशनकडे आली, फेस्टमध्ये हमेशा परफॉर्म केलं. आणि जे लोक डान्स वगैरे नाही करत, ज्यांचं ते साईड नाही आहे, ती क्रिएटिव्ह साईड आहे, ते पण कॉलेजमध्ये येऊन ट्राय करतात वेगळ्या गोष्टी. आणि ते MBBS कॉलेजमधली एक मॅन्डेटरी मनाली ट्रिप असते, प्रत्येक जण जातं. तर थोडी ती वाली मूवीज वाले कॉलेज लाईफ पण इव्हेंच्युअली जगतो MBBS केलं तरी. अजून मी माझ्या 3rd इयर मध्ये कॉन्फरन्स असते MSI म्हणून, तर मी MSIच्या कॉन्फरन्सला सिक्कीमला गेले. इट वॉज
मी फर्स्ट टाइम घराच्या बाहेर मी एकटी जाते, मी फ्लाईटने माझी फ्लाईटचं तिकीट मिस बुक केली आणि एकटी गेली. आणि कॉन्फरन्स होती ऑब्व्हियसली, आणि त्याचं सिलेक्शन होणार होतं बेस्ट अपॉन तुम्ही जो एसएल लिहिताय की तुम्हाला ही कॉन्फरन्स का अटेंड करायची. आणि माझ्यासाठी इट वॉज व्हेरी आउट ऑफ द बॉक्स की कुठेतरी मी एकटी जाऊन काहीतरी कॉन्फरन्स अटेंड करेल. तिथे इंडियामधून सगळे म्हणजे मेडिकल स्टुडंट्स आली होती, इंटर्नशिप वाले, 3rd 4th इयर वाले. आणि समहाव मी एकदम रॅन्डम लोकांशी बोलली जे माझ्यासाठी कम्प्लीट स्ट्रेंजर्स होते. आम्ही क्लिनिक डिस्कस केलं जे अकॅडमिक आहे, नॉन अकॅडमिक आहे. आणि आय गेस तिथे मी फ्रेंडशिप्स एक्सप्लोर, आणि आम्ही आता पण टचमध्ये मी ज्या लोकांशी तिथे भेटली. तर तो जो असतो ना लाईफ जगण्याचा पार्ट अपार्ट फ्रॉम स्टडिंग, तर तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर करता. आणि हे सगळं तेव्हाच होतं वेन यू एंड अप इन अ कॉलेज जिथे हे सगळं होतंय. तर मेक शुअर की तुम्ही अभ्यास करता, यू गो इन अ गुड गव्हर्नमेंट कॉलेज किंवा एका चांगल्या कॉलेजमध्ये जाताय जिथे तुम्ही ही लाईफ जगण्यावाला पार्ट पण बघताय अदर दॅन अभ्यास. हे सगळं आहेत ते. अजून आता अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही नीट जी काही तुमची एक्झाम आहे त्याच्या एक दिवस आधी काय करणार आहेत. कारण की आपण अभ्यास तर सगळेच करतो, पण मग लोक हा विचार नाही करत ते एक दिवस आधी काय करायचंय. त्यासाठी तुमच्याकडे एक रिव्हिजन नोटबुक पाहिजे. माझी एक नोटबुक होती त्याच्यामध्ये फक्त मी असं लिहिलं होतं की ह्या टॉपिक मधलं तुम्ही इतक्या रिव्हिजन करता 2 वर्ष गोष्टीमध्ये की तुम्हाला माहित असतं मी ही गोष्ट नाही विसरणार आहे, पण ही गोष्ट आहे जी मी विसरतेच. तर त्या नोटबुकमध्ये फक्त त्या विसरण्यावाल्या गोष्टी लिहिल्यात तुम्ही. तर अशी नोटबुक बनण्यासाठी आधी तेवढ्या रिव्हिजन व्हायला पाहिजेत की अख्ख्या सिलेबसची एक नोटबुक बनेल छोटीशी. तर मेक शुअर रोज हर एक जी तुमची संडेची टेस्ट होते तिथे तुम्ही ज्या चुका करता ऍटलिस्ट सेम चूक तुम्ही रिपीट नाही करणार, ते तेवढं ते एन्शुअर करू शकता. बरोबर. आणि आता प्रेशर सगळ्यांनाच असतं ऑब्व्हियसली स्टडी करत असताना. आणि आय वुड से प्रेशर चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही ती करेक्ट अमाऊंट मध्ये घेतली. कारण की प्रेशरच नसेल तर आपण अभ्यासच नाही करणार आहेत. बरोबर. तर पण इतकंही प्रेशर नका घेऊ की तुम्ही इतकं ओव्हरवेल्म होऊन जाल आणि तुम्ही अभ्यासच नाही करू शकणार. 2 प्रकारचे लोक असतात, जे प्रेशर घेऊन अभ्यास करतात आणि दुसरे जे इतकं प्रेशर घेते की त्यांच्याकडे अभ्यासच केला नाही जात. म्हणजे अति टेन्शन घ्यायचं, टेन्शन करायचं आणि मग अभ्यासच नाही करायचा ऑब्व्हियसली. त्यामुळे ते टेन्शन किंवा ते प्रेशर स्वतःवर हावी नाही होऊन द्यायचे आपल्याला. ते करेक्ट अमाऊंट मध्ये घेऊन आपली एनर्जी बरोबर गोष्टी करताना लावायची आहे. बरोबर. आणि काही होत नाही, खूप अति जागायचं नाही. रोज घ्या ना तुमची 5-6 तासाची झोप घ्या, पण दिवसामध्ये एन्शुअर करा की तुम्ही असं ठीक आहे स्वतःसाठी तुम्ही देताय अर्धा तास काहीतरी बघताय किंवा काहीतरी स्वतःला रिलॅक्स करताय, पण ते सोडता. दिवसामधला 1 पण मिनिट वाया नाही गेला पाहिजे. कारण की ही लांब रेस आहे. असं नाही की तुम्हाला 2 महिने अभ्यास करायचा आणि झालं, 2 वर्ष टिकायचंय. त्यामुळे कन्सिस्टन्सी, रोज मी एवढे घंटे अभ्यास करेल. आणि ते घंटे पण इम्पॉर्टंट नाहीये. कधी कधी आपण बसतो 2 घंटे एका जागेवर बसून, पण डोकं इथे नाहीच. माझं डोकं कुठेतरी, त्याला काही सेन्स नाही बनत ना. तुम्ही प्रोडक्टिव्ह रोज अभ्यास करताय. मी जागेवर बसलीये तर माझं पूर्ण लक्ष अभ्यास करता नाही हे लक्षात ठेवा. आणि कन्सिस्टन्सी, आज जोर आला, आज मार्क्स चांगले पडले तर मी आजचा रविवार खूप अभ्यास केला, आजचा आठवडा केला, पुढच्या वेळेस कमी आले तर नाही केला, असं नाही व्हायला पाहिजे. तेच आहे ना, खाली पडल्यावर तुम्ही कसं उभं राहता. तर ते 2 वर्ष कन्सिस्टंट अभ्यास करायचा आपल्याला. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असतो तुमचा एक्झामचा दिवस. तुम्ही 2 वर्ष इतका अभ्यास केलाय, पण आता तर एका तुम्हाला 3 तासात प्रेझेंट करायचंय, ते कसं करणार तुम्ही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण माणसं आहेत, चुका होऊ शकतात, पण ते झाल्यावर त्याला किती रिॲक्ट करायचं हे इम्पॉर्टंट आहे. मी पण असंच कधी 11-12 मध्ये कोणाचं तरी ऐकलं होतं, कोणीतरी असंच MBBS ला लागल्याला किंवा असं कोणातरी लेक्चर होतं ते मी ऐकलं होतं आणि समोर ते मला हेल्प केलं मी त्या एक्झाम डेला. काय झालं, मी आमच्या वेळेस माझा सिक्वेन्स फिक्स होता, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि मग फिजिक्स. पण मग असं झालं की मी आधी सगळा पेपर सॉल्व्ह करून घेतला आणि मग असं झालं की बायो आमच्या वेळेस लेंदी आलं होतं आणि फर्स्ट टाइम तो ऑप्शनवाला सीन आला होता, तर मी सगळं सॉल्व्ह केलं होतं, पण मी बबल नव्हतं केलं. म्हणलं बबल नंतर करता येईल, फिजिक्स सॉल्व्ह करून घेऊ. आणि समोर फिजिक्स सॉल्व्ह करता करता मला रिअलाइज झालं, भाई हे थोडं अवघड चाललंय मला. मग मी थोडीशी घाबरली आणि मग आता बघितलं की अर्धाच घंटा बाकी आहे. मला तर अर्धा घंटा बाकी आहे, जे ऍटलिस्ट केलंय ते बबल करून येऊ आपण, मेक सेन्स. पण समहाऊ कदाचित थोडी मी थोडी हायपर होती किंवा काय, मी जे बबल करायला घेतलं एका खाली एक माझे 4 चुकीचे बबल झाले. आणि ते मला 5व्या बबलला रिअलाइज झालं की मी
4 बबल चुकीचे केलेत. म्हणलं आता काय करणार. फक्त स्वतःला एक सांगितलं, महेश्वरी आता शांत हो. जर ह्या 4 बबलमुळे काय 20 मार्कामुळे रिपीट करावं लागलं, जे काय आहे ते बघून घेऊ. पण असं होऊ नये हे 4 बबल होऊन जर मी खालचा पेपर नीट सॉल्व्ह केला असता आणि माझा नंबर लागत असता, फक्त मी ह्याच्यानंतर इतकी घाबरली की पुढचं अजून खराब केलं म्हणून नंबर नाही लागला, असं नाही व्हायला पाहिजे. जे झालंय ते झालंय. आता मी उरलेला पेपर नीट सॉल्व्ह करेल, लक्ष देऊन बबल करेल. बस मी कदाचित त्या क्षणामध्ये, आणि मी ही सेम स्टोरी कोणाची तरी आधी ऐकली होती क्लासमध्ये, आणि त्याने असं सांगितलं मुवमेंटमध्ये राहून त्यावेळी जे करायला पाहिजे ते केलं. मी पण तेच केलं, आणि बाय गॉड्स ग्रेस त्या वर्षी माझा नंबर लागला. ते 4 बबल चुकीचे होऊन पण, म्हणजे मला काय सांगायचं, चूक झाली त्याला इतकं ओव्हर रिॲक्ट नाही करायचं की जे पुढचं बाकी येते पण तुमच्या हातातून जाईल. ठीक आहे. आता आपण हे झालं आपल्या एक्झाम बद्दल, ह्याच्याबद्दल. आणि हे प्रोफेशन कसं बघा, इमोशनली एमबीबीएस रिवॉर्डिंग आहे आपल्या सगळ्यांना माहिती, म्हणून आपण मे बी हे सगळं करतो इथे. आणि एक आहे फायनान्शियल स्टेबिलिटी पण. आता जर मी माझे फ्रेंड्स बघते जे इंजिनिअरिंग वगैरे करतायत, ते जे असतं ना, ते अनसर्टन्टी, जॉब आहे मग लागेल का, मग ते कळतील का, ते अनसर्टन्टी मध्ये आपण नाही जगत कधीच नाही. आपण कधी पण आपलं क्लिनिक टाकू शकतो किंवा कुठल्याही कॉर्पोरेट मध्ये आपण लगेच अटॅच होऊ शकतो. लाईफमध्ये ही जी मनी वाईज अनसर्टन्टी आहे ना, माझं काय होईल ते कधीच राहत नाही. आणि जरी तुम्ही आता इंटर्नशिप केली किंवा तुम्ही MD कराल, MBBS नंतर MD कराल किंवा DM कराल, तुम्ही जर काही रेसिडेंट डॉक्टर्स असला तरी पण तुम्हाला फिक्स तुम्ही महिन्याची 1 लाख सॅलरी आहे ना. भले तुम्ही यू आर लर्निंग डॉक्टर्स, पण ती फिक्स सॅलरी आहे. तर आय गेस आपल्या प्रोफेशन मध्ये जी, आणि बघा ते सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत, तर जितकं आपलं प्रोफेशन इन टर्म्स ऑफ मनी आणि इन टर्म्स ऑफ हे जे काही रिवॉर्डिंग आहे, पेशंट सॅटिस्फॅक्शन आहे, ते नेक्स्ट लेवल आहे. आणि हे दुसऱ्या कुठल्या प्रोफेशन मध्ये हे नाही भेटत. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट्स? काय मेथड मध्ये एक आतापर्यंत सगळ्यांना कोड समजलं असेल की NCERT म्हणजे NCERT बायोलॉजी झाली, केमिस्ट्री ऑर्गॅनिक झालं, ऍटलिस्ट ते तुमचं इतकं फिंगर टिप्सवर पाहिजे की तुमचं ह्यातलं कधीच काही चुकणार नाहीये. बायोलॉजी तर हातातलेच मार्क आहेत ना, ते 330च्या पुढे आलंच पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये पण ते जे काही तुम्ही NCERT आहे, NCERTचे खालचे क्वेश्चन्स, आमच्या वेळेस तो ट्रेंड होता की NCERTचे खालचे जे क्वेश्चन्स आहेत बुक्स मधलेच, त्यातून पेपरमध्ये क्वेश्चन यायचे वगैरे. तर हे आहे की ऍटलिस्ट NCERT नाही चुकली पाहिजे, पॉईंट नंबर 1. आणि तुम्हाला फक्त इतकं काय अवघड नाहीये. तुम्ही जर रविवारी चुका करता, तुम्ही त्या चुका रिपीट करायच्या जरी बंद केला तरी पण, आणि तुम्ही जे बोलता ना सिली मिस्टेक आहे, असं काही सिली काही नसतं. मला असं वाटतं आपल्या ब्रेनला नाही का अटेन्शन स्पॅनची सवय असते. अटेन्शन स्पॅन म्हणजे सपोज माझा अटेन्शन स्पॅन आहे 1 घंटा, तर माझं डोकं ना 1च घंटा फोकस करतो. मग त्याच्यानंतर कदाचित आपण पेपरमध्ये पण झोन आउट होतो, आणि जेव्हा आपण झोन आउट होतो तेव्हा ती सो कॉल्ड सिली मिस्टेक होते. म्हणजे आपल्या डोक्याला सवय नाहीये फोकस करायची एवढ्या घंटे. तर त्यासाठी काय कराल, आता तुम्ही बसलाय एका जागेवर बुक घेऊन, तर डिसाईड, असं तुम्ही 3 घंटे एका जागेवर नाही बसू शकत डिरेक्टली. तर स्टार्ट विथ स्टडी की 1 घंटा मी बसतीये, 1 घंटा तुम्ही टाइम, एका जागेवर तुम्हाला फोकस करायची सवय होते. मग जेव्हा ही सवय अशी होते तेव्हा तुम्ही पेपर मधला सिली मिस्टेक पण बंद करता. बरोबर. आणि आता पण किती लोकांचे बबलिंग मिस्टेक्स होता, पेपरवर बरोबर टिक केलंय पण बबल चुकीचं केलंय, होतात ना. ऍटलिस्ट तेवढं जरी बंद केलं तर मला वाटतं 10-15 मार्क ते पण हातातले येतात की ऍटलिस्ट तुम्ही तुमचं जे येतंय ते नीट उतरवा ना. तर बबल स्टार्ट, पेपरवर बबलिंग स्टार्ट करायच्या पहिले 2 मिनिटं पॉज घ्यायचा, काही होणार नाहीये त्या 30 किंवा 40 सेकंदाने. शांत झालं आणि पुन्हा तुम्ही बबल नीट करायला चालू केलं. ऍटलिस्ट एवढं केलं तरी पण तुमचे 15-20 मार्क वाढतात. ठीक आहे. मग एन्जॉय लर्निंग.